विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पोस्ट ऑफिस टेस्ट सिरीज. पोस्ट ऑफिससाठी महत्त्वाची अशी गेस प्रश्न, गेस पेपर सरावासाठी उपलब्ध आहेत. आजच आपण टेस्ट सिरीज जॉईन होऊ शकतात. तर पाहूया टेस्ट सिरीजचं स्वरूप नेमकं आहे तरी काय. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण पोस्ट ऑफिस भरती आणि पोस्ट ऑफिस भरतीसाठी जीनियस मॅथ्स पब्लिकेशनद्वारे टेस्ट सिरीज चालू करण्यात आलेली आहे. तर सिरीजमध्ये कोणत्या प्रकारचा पेपर असेल, ऑनलाईन पेपर तुम्हाला कसा मिळेल, त्याचबरोबर ही टेस्ट सिरीज देण्यासाठी कोणतं ॲप डाउनलोड करावं लागेल याची माहिती दिली जाईल. त्याचबरोबर जो पोस्ट ऑफिसचा पॅटर्न आहे 70+30, 70 म्हणजेच गणित बुद्धिमत्ता, गणित आणि बुद्धिमत्तेचे मिळून एकूण 70 प्रश्न असणार आहेत आणि 30 प्रश्न हे जीएसचे असणार आहेत. तर यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतात, कोणत्या घटकाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, याचाच एक आढावा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पोस्ट ऑफिस भरती सिरीजमधील हा एक नमुना पेपर आपल्या या ठिकाणी समोर पाहायला मिळत आहे. ही टेस्ट सिरीज जर आपणास जॉईन करायची असेल तर आपण जीनियस एक्झाम हे ॲप डाउनलोड करू शकतात. जीनियस एक्झाम हे ॲप डाउनलोड करून आपण ही टेस्ट सिरीज जॉईन होऊ शकतात. तर या व्हिडिओमध्ये पाहूया आपण कोणत्या प्रकारची प्रश्न परीक्षेमध्ये असू शकतात. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे एक रेल्वे. एकूण 70 गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहून घ्या, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की हे प्रश्न तुम्हाला सोडवता येतात का. आणि यासारख्या प्रश्नांचा जर सराव करायचा असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात. टेस्ट सिरीजमध्ये एकूण 20 पेपर दिले जाणार आहेत. तर माहिती घेऊयात आपण, पाहूयात काही प्रश्न. एक रेल्वे एका खांबाला 20 सेकंदात ओलांडून जाते. रेल्वेचा वेग 36 किलोमीटर प्रति तास असेल तर रेल्वेची लांबी किती. तर या ठिकाणी असा प्रश्न दिलेला आहे. तुम्ही सुद्धा सोडवून पहा, ट्राय करा. सोबत तुम्हाला स्पष्टीकरण ऑलरेडी दिलेलं आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे एका संख्येच्या दुपटीतून त्याच संख्येचा 1/4 भाग वजा केला असता 280 शिल्लक राहते, तर ती संख्या कोणती. म्हणजे हा संख्या ज्ञानावरील प्रश्न आहे. याचं सुद्धा या ठिकाणी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. स्पष्टीकरण पाहू शकतात तुम्ही. सरावासाठी अतिशय महत्वाची अशी ही उदाहरणं आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे 8चा 4था घातांक गुणिले 16चा 2रा घातांक बरोबर 4m, तर m ची किंमत किती. तर या ठिकाणी हे m 4च्या डोक्यावर आहे. तर m ची किंमत काढायची. या ठिकाणी स्पष्टीकरण तुम्हाला पाहायला मिळेल आणि प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरण सह असल्यामुळं सहज सोप्या पद्धतीने तुम्ही हे कॅल्क्युलेशन समजून घेऊ शकतात. यानंतर चौथा प्रश्न आहे m चा 40% बरोबर 1200 असेल तर 1200चा 12%, तर m बरोबर किती. तर स्पष्टीकरण पाहून घ्या. म्हणजे हे शेकडेवारी या ठिकाणी जे घटक आलेले आहेत त्या घटकांचा जर बारकाईने अभ्यास केला आपण, कोणत्या घटकावरचे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारले जाणार आहेत. तर हा जो पहिला प्रश्न होता तो होता रेल्वे घटकावरील. त्यानंतर दुसरा जो घटक आहे, जो संख्या ज्ञानावरील प्रश्न विचारला होता तो आहे संख्या क्रिया. हे घटक तुम्ही लिहू शकतात आणि याचीच तयारी तुम्हाला करायची आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे घातांक. पुढचा चौथा प्रश्न आलेला आहे शेकडेवारी. तर संपूर्ण 70 प्रश्न कोण्या पद्धतीचे असतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यानंतर पाचवा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे एक वस्तू 1200 रुपयास विक्री करून जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा ती 840 रुपयास विक्री केल्यास होतो, तर वस्तूची मूळ खरेदी किंमत किती. तर या ठिकाणी स्पष्टीकरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्पष्टीकरण पाहू शकतात. तर हा नफा तोटावरील प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे एका थव्यातील 1/4 पक्षी झाडावर थांबली, 1/3 पक्षी तळ्यावर थांबली, तरीही आकाशात 20 पक्षी उडत होती, तर थव्यातील एकूण पक्षी किती.
तर या ठिकाणी पहा, याचंही स्पष्टीकरण आपणास दिलेलं आहे. तर हा जो प्रश्न आहे तो शाब्दिक उदाहरणावर आहे, म्हणजे शाब्दिक अपूर्णांक. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, ए आणि बी ने अनुक्रमे 12,000 रुपये व 16,000 रुपये गुंतवणूक करून एक व्यवसाय सुरू केला. जर 2 वर्षानंतर ए ने गुंतवणूक काढून घेतली व पुढे 1 वर्षानंतर एकूण गुंतवणुकीवरील नफा दोघांनी वाटून घेतला, तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय? स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. प्रत्येक स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकतात. फक्त लक्षात ठेवा की भागीदारीवर एक प्रश्न परीक्षेमध्ये असणार आहे. आणि या ठिकाणी जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी जीनियस एक्झाम नावाचं ॲप प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळेल. हे ॲप डाउनलोड करा आणि यासारखी 20 पेपर तुम्हाला मिळतील जे पोस्ट ऑफिस भरतीसाठी आहेत. एकूण किती पेपर? 20 पेपर, म्हणजे 2000 प्रश्नांचा सराव. आणि या 2000 प्रश्नामध्ये 1400 प्रश्न म्हणजे 1400 प्रश्न हे गणित बुद्धिमत्तेचे असणार आहेत. लक्षात घ्या, गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणसह, म्हणजे 1400 प्रश्न तुम्हाला स्पष्टीकरणसह पाहायला मिळणार आहेत सर्व घटकावरील. त्यामुळे नक्कीच टेस्ट सिरीज जॉईन करण्याचा प्रयत्न करा. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढील प्रश्न आहे वर्गमुळामध्ये. या ठिकाणी हे वर्गमुळाचं साइन आहे. वर्गमुळात 0.00 4 वेळेस 0 आणि 64 आहे. तर त्याची किंमत किती येते हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे या ठिकाणी वर्ग, वर्गमूळ यावरील ही प्रश्न असणार आहेत, वर्ग घन या संबंधी. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. आयताची परिमिती 60 सेमी असून लांबी ही रुंदीच्या 1.5 पट असेल तर आयताचे क्षेत्रफळ किती? म्हणजे आयत, परिमिती आणि क्षेत्रफळ याच्याशी संबंधित प्रश्न विचारले जाणार आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे वर्गमुळात 144 छेद m बरोबर 0.12 तर m ची किंमत किती? तर हाही प्रश्न महत्वाचा आहे. घातांकाशी आणि वर्गमुळाशी संबंधित असा हा प्रश्न दिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे ए आणि बी मिळून एक काम 9 दिवसामध्ये पूर्ण करतात. जर एकटा बी ते काम 18 दिवसामध्ये पूर्ण करत असेल तर एकटा ए किती दिवसामध्ये काम पूर्ण करेल? स्पष्टीकरण प्रत्येक प्रश्नाचं दिलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही हे स्पष्टीकरण मी सांगणार नाही, तुम्ही समजून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून पाहू शकतात. तर हा काम काळ वेगवरील प्रश्न आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आहे ए प्लस 1/a बरोबर 9 असेल तर a वर्ग अधिक 1/a वर्ग, म्हणजे हे वर्ग समीकरणे किंवा बीजगणितावरील प्रश्न आहे, बीजगणित सूत्रे. तर या घटकावरचे प्रश्न नक्की परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. असेच महत्वाचे गेस प्रश्न आपण या ठिकाणी दिलेले आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात म्हणजे मोठा अपूर्णांक कोणता? या ठिकाणी अपूर्णांक दिलेला आहे 9/13, 8/11, 7/9, 5/7. तर तो पण कसा काढायचा आहे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर जर ऍट द रेट म्हणजे बेरीज आणि हॅश म्हणजे गुणाकार असेल तर 36 @ 4 हॅश 10 बरोबर किती? हाही प्रश्न आपण सोडवू शकतात. त्यानंतर m/2 बरोबर 9, म्हणजे या ठिकाणी अपूर्णांकाचा लहान मोठेपणा हा भाग आहे, लक्षात घ्या. अपूर्णांक लहान मोठेपणा. यानंतर जो पुढील प्रश्न आहे सांकेतिक भाषावरील प्रश्न आहे आणि त्यामध्ये पदावलीचा वापर केला आहे. त्यानंतर m/2 बरोबर 9 या ठिकाणी चलाचा वापर करून आपल्याला हे सोडवायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. पूर्ण 70 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग 17 किलोमीटर प्रति तास व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग 11 किलोमीटर प्रति तास असेल तर प्रवाहाचा वेग किती? म्हणजे बोट आणि नदी यावरील सुद्धा एक प्रश्न विचारला जाणार. त्यानंतर 5 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या 6 पट होते. आणखी 15 वर्षानंतर आईचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर सध्या मुलाचे वय किती? तर या ठिकाणी स्पष्टीकरण पाहून घ्या. सर्व स्पष्टीकरण स्टेप वाईज दिलेलं आहे आणि टेस्ट सिरीजमध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे टोटल 70 गणित बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण उपलब्ध आहेत.
यानंतर पुढचा प्रश्न आहे दोन संख्यांचे गुणोत्तर 4:9 असून दोन संख्येमध्ये फरक आहे 435चा, तर लहान संख्या कोणती? यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे 10% दराने सरळ व्याजाने किती वर्षात मुद्दल 4 पट होईल? म्हणजे सरळ व्याजवरील प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न समभुज चौकोनाची परिमिती 80 सेमी असून एक कर्ण 24 सेमी असेल तर दुसरा कर्ण किती? तर समभुज तर प्रश्न असणार म्हणजे असणार, कोणताही पेपर देणार असाल तर तुम्ही समभुज चौकोन, समभुज त्रिकोण, चौरस आणि आयत यांची सूत्र लक्षातच ठेवा. यानंतर 4 क्रमवार विषम संख्येची बेरीज 256 असेल तर सर्वात मोठी संख्या कोणती? तर सम विषम संख्या यावरील प्रश्न असणार आहे. त्यानंतर समभुज त्रिकोणाची उंची 8 वर्गमुळात 3 सेमी असेल तर त्रिकोणाची परिमिती किती? तर हे सुद्धा प्रश्न अतिशय महत्वाची आहेत. समभुज त्रिकोणावरचा सुद्धा प्रश्न एक परीक्षेमध्ये विचारला जातो. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. पुढील प्रश्न आहे x बरोबर 3 असेल तर x चा घन अधिक x वर्ग अधिक x चा घातांक 1 अधिक x चा घातांक 0 ची किंमत किती? तर पुन्हा या ठिकाणी घातांकावरील हा प्रश्न दिलेला आहे. त्यानंतर 4m अधिक 2 छेद m बरोबर 5 असेल तर m ची किंमत किती? तर हे चलाचं समीकरण सोडवायचे आपल्याला. त्यानंतर m छेद n बरोबर 3/4 असेल तर 3m अधिक 2n 3m वजा 2n म्हणजे किती? तर या ठिकाणी योग वियोग क्रिया करून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 3 संख्याचे गुणोत्तर 1/2 1/2 1/3 1/6 असेल तर कोणत्या पद्धतीने असणार आहे? तर या पद्धतीनं 27 28. तर हे पूर्ण जर प्रश्न पाहिले तर गणित बुद्धिमत्तेचे एकूण 70 प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. पहा 32 33 34 35 36 37 38. तुम्हाला जर ही एक PDF हवी असेल या पेपरची तर पोस्ट ऑफिस PDF म्हणजे पोस्ट ऑफिस PDF नावाने रिक्वेस्ट करा. तुम्हाला एक पेपरची PDF मिळेल जे तुम्हाला पाहता येईल किंवा समजून घेता येईल की पेपर कसा आहे. तर एक पेपर पहा आणि जर ही टेस्ट सिरीज लावायची असेल तर जीनियस एक्झाम नावाचं ऍप आजच डाउनलोड करून घ्या. जीनियस एक्झाम. भेटूया लवकरच आणखी नवीन माहितीसह, नवीन ट्रिकसह. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.